तर मंडळी आज एअर फ्रायर मध्ये फिश बनवलं. डे 36. आज जिम मध्ये वर्कआउट आणि कार्डिओ करून दिवसाची सुरुवात केली. मग घरी जाताना फिश घेऊन आलो आणि ब्रेकफास्ट करून रेडी होऊन शॉपवर जायला निघालो. शॉपच्याच बाजूला हॅमर मधून केक साठी कोन घेतला आणि शॉपवर आलो. नंतर आजच्या ऑर्डरचा केक रेडी करायला स्टार्ट केलं. आज रोटेटिंग आईस्क्रीम थीम केक होता. केक रेडी करून डिलिव्हरीच्या आधी आम्ही अरेंज करून बघितला आणि खरंच केक परफेक्ट आणि एलिगंट दिसत होता. नंतर केक नीट पॅक करून शॉपच्याच बाजूला असलेल्या बनाना लीफ मध्ये गेलो. तिथे गेल्यानंतर मनालीने केक नीट असेंबल करून घेतला. हॉटेलमध्ये डेकोरेशन पण एकदम मस्त केलं होतं. त्यानंतर परत शॉपवर आलो आणि आधी वॉच मध्ये न्यू सेल्स टाकून घेतलं आणि वॉच चालू केलं. नंतर घरी जाऊन सकाळची फिश एअर फ्राय करून घेतली. एअर फ्रायर मध्ये खूप कमी ऑइल लागतं आणि फूड टेस्टी पण होतं. मग मॅच बघत फिशवर ताव मारला आणि आजचा लंच केला. नंतर परत शॉपवर जाऊन आजचा किटकॅट बुके रेडी केला. तुम्हाला पण असे कस्टमाइज क्यूट चॉकलेट बुके हवे असतील तर नक्कीच केक स्टोरीला व्हिजिट करा. नंतर इंडियाची मॅच बघितली. आता 3 वीक नंतर पुन्हा रोकोला खेळताना बघायला मिळणार. असा आजचा दिवस इथेच संपला. आता भेटूया उद्याच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.